आणि म्हणून मग कुठला तरी खोटा नरेटिव्ह तयार करायचा, काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचं काढायचं. मग विकास झाला तर शहरांचाच केला, मग गावामध्ये रस्ते केले तर ते कॉन्क्रीटचेच नाही केले, मग गावापर्यंत वीज पोचली तर 3 फेज नाही पोचली, मग 3 फेज वीज पोचली तर त्याचा करंटच आमच्यापर्यंत येत नाही. म्हणजे तुम्ही किती चांगलं करा, त्यांना एकच काम करायचं आहे, खोटं बोलायचं. आणि या खोट्या नरेटिव्हला थांबवायचं असेल तर आपल्याला मुखर व्हावं लागेल, आपला संवाद वाढवावा लागेल. संपर्क आणि संवाद याच्या आधारावर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी अशा प्रकारचे नरेटिव्ह थांबवू शकतो. आणि त्यांनी मुळातच हा प्रयोग पहिल्यांदा कर्नाटकला केला, कर्नाटकला यशस्वी झाल्यानंतर देशव्यापी केला आणि तोच प्रयोग घेऊन हे आता महाराष्ट्रामध्ये देखील उतरले आहेत. एकीकडे आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजना सरकारची योजना आहे, हे स्वतःचा फोटो लावतात त्या ठिकाणी, जणू काही यांचीच योजना असा. पण बोलताना काय सांगतात, निवडणूक होऊ द्या, योजना बंद होणार आहे, निवडणूक संपली की पैसे येणारच नाही. माझा सवाल आहे, जर राहुल गांधी म्हणायचे की मी खटाखट 8,500 रुपये देईन, ते 8,500 रुपये महिन्याला देऊ शकतात आणि आम्ही 1,500 रुपये देऊ शकत नाही, हा कोणचा न्याय? आणि तुम्हाला मी सांगतो, यांच्या नाकावर टिचून 15 ते 20 ऑगस्टच्या मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये आम्ही भरून टाकू. आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येत राहतील त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरमध्ये आम्ही पुन्हा पैसे टाकू. यासोबत आपण एक अजून महत्वाचा निर्णय घेतला की जे काही आपली सरकारी कागद बनतात, या सरकारी कागदांमध्ये पूर्वी फक्त वडिलांचं नाव असायचं, आता त्याच्यावर वडिलांचं नाव नाही, आईचं नाव पण असणार आहे. म्हणजे माझा कागद जर बनला तर तो कागद देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस अशा प्रकारे कागद बनेल. अशा प्रकारे आमच्या महिलांना देखील त्या ठिकाणी या संपूर्ण प्रोसेसचा हिस्सा करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि यासोबत आमच्या महिलांना हे सारखे सांगायचे ना की सिलेंडर महाग झालं, सिलेंडर महाग झालं. खरं म्हणजे आपण आकडे सहित दिलं की त्यांच्या काळात सिलेंडर आपल्यापेक्षा जास्त महाग होतं, परंतु एक नरेटिव्ह लोक जुनं विसरून जातात. आणि म्हणून आपण महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील घेतला. त्याचीही सुरुवात या ठिकाणी आपण घेतलेली आहे. मला अनेक वेळा अनेक कार्यकर्ते असे दिसतात की जे स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही. इतका त्या ठिकाणी म्हणजे आपल्या नागपूरचा शब्द आहे बोहारी फैलवतात. आपला नागपूरचा शब्द आहे म्हणून भेटतात, बाकी बाहेर दुसऱ्यांना काहीतरी वेगळं वाटेल. अशी बोहारी फैलवून सकाळपासून संध्याकाळून जवळ काय करायचं आहे, काय होणार आहे, तुला काय मिळालंय, मला काय मिळणार आहे, हे जे म्हणजे ज्याला काम करायचं आहे, म्हणजे ज्याची गाडी पूर्ण डिझेल पेट्रोल भरून फुल स्पीडने चालू आहे, त्याची चावीच बंद करून टाकतात, त्यालाही घरी पाठवतात. खरं म्हणजे थोडं अशा कार्यकर्त्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. हे जे मनाने मेले आहेत ना, ते कधीच जिंकून देऊ शकत नाही. मनाने मेलेले कार्यकर्ते जिंकून देऊ शकत नाही. जे संघर्षाची इच्छा ठेवतात ते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं जिंकून देतात. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांच्याही महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातल्या तमाम महिलांसाठी, भगिनींसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी या योजनेवर टीका करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली की हे काय फक्त 1-2 महिन्यापुरतं चालेल, इलेक्शन झालं की हे सगळं बारगळणार. म्हणजेच काय तर लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना फसव्या आहेत असं या लोकांचं म्हणणं आहे. मात्र नागपूर येथे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जो मुद्दा उपस्थित केला, बॉस तो मुद्दा खरंच खूप खतरनाक आहे, तो सॉलिड आहे आणि ह्या विरोधकांना तो एकच मुद्दा काफी आहे. देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असं बोलले की तुमच्या कानावर आता असं येणार आहे की अरे ही योजना फसवी आहे, या योजनेमध्ये काही अर्थ नाही आणि इलेक्शन झालं की हे सगळं बंद पडणार आहे. जेव्हा लोक
असं बोलतील, विरोधक असं बोलतील, तेव्हा एकच प्रश्न विचारायचा, तुमच्या राहुल गांधींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 8,500 रुपये खटाखट महिन्याला तुम्हाला भेटतील असं सांगितलं होतं. ते कशाच्या भरोशावर सांगितलं होतं? ते पैसे कुठून येणार होते? आणि जर राहुल गांधी 8,500 रुपये देऊ शकत होते, आम्ही 1,500 रुपये देऊ शकत नाही का? आम्ही तर 100% देणार. आणि या राखी पौर्णिमेच्या अगोदर महाराष्ट्रातल्या असंख्य भगिनींना महायुती सरकारतर्फे ओवाळणी भेटणार म्हणजे भेटणार. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना जे भाषण केलेलं आहे ते नीट काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टीची खात्री पटेल की 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय हा निश्चित आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती, मित्रांनो, अजून जर तुम्ही महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ह्या मस्त व्हिडिओला, देवेंद्रजींच्या बहारदार, जोरदार आणि प्रेरणादायी भाषणाला. बघूयात आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत. अध्यक्ष, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. त्यांनी जेवढे लिहून दिले ते सगळे मी वाचले, पण मला माहिती आहे मला 2-3 असे दिसत आहेत की ज्यांची नावं सुटलेत, त्यांची क्षमा मागतो. आज आपल्या या कार्यकारिणीची सुरुवात माननीय नितीनजींच्या मार्गदर्शनाने आपण केली आणि विविध विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या विविध नेते मंडळींनी केलं आणि एक पुढचा रोडमॅप देखील आपण सर्वांनी आजच्या कार्यकारिणीमध्ये ठरवला. मगाशी विष्णू म्हणत होता की मी आता पटापटा बोलतो, तर मागून कोणीतरी म्हटलं पटापटा बोल, पण खटाखट नको बोलू. आणि खटाखट काही होत नाही. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नागपूर महानगराच्या टीमचं, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय नितीनजींकरता आपण सगळ्यांनी अविरत मेहनत केली आणि एक अतिशय चांगला विजय हा नागपूरमध्ये आपल्याला मिळाला. मगाशी असं अनिलजींनी सांगितली गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी डिव्हिजन कमी असल्यामुळे कदाचित आपल्याला जी अपेक्षित त्या ठिकाणी मार्जिन होती ती मार्जिन दिसत नाही आहे. पण आपली मतं ही जी सातत्याने वाढत होती ती यावेळेस देखील वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः ज्या प्रकारे माननीय गडकरी साहेबांचं नेतृत्व आहे आणि संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे त्यांच्या कामातून त्यांची प्रतिमा उभी राहिली आहे, त्यांना साजेश अशा प्रकारचं मतदान हे नागपूरमधनं नागपूरकरांनी त्यांना दिलं आणि त्याकरता आपण सर्वांनी मेहनत केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांनंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि देशातले अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर मी निराश होताना बघितलं. काही प्रमाणात ते योग्यही आहे, कारण आपण जे अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा कदाचित हा निकाल कमी असेल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, देशाच्या इतिहासामध्ये नेहरूजींनंतर तिसऱ्यांदा निवडून येणारा पक्ष आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणारा नेता भारतीय जनता पक्ष आणि माननीय मोदीजी आहेत. हा एक इतिहास या देशामध्ये आपण रचला आहे. आणि एक 3-4 राज्यांमध्ये आपण नरेटिव्हची लढाई जिंकू शकलो नाही आणि म्हणून आपल्याला काही नुकसान झालं आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मी यापूर्वी देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जिंकलेल्या महाविकास आघाडीमध्ये आणि आपल्या महायुतीमध्ये मतांचं अंतर अतिशय कमी आहे. महाविकास आघाडीला 43.9% इतकी मतं आहेत, तर आपल्याला 43.6% इतकी मतं आहेत. म्हणजे फक्त 0.3% मतं या 2 पक्षांमध्ये या ठिकाणी कमी आहेत. आणि आपण जर ॲक्च्युअल मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला
2,50,00,000 मिळाले, आपल्याला 2,48,00,000 मिळाले, म्हणजे केवळ 2,00,000 मतं आपल्याला कमी मिळाले. पण अर्थातच त्याचं प्रत्यंतर जागांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे की जवळपास 30 जागा त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. हे सगळं होत असताना जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई आपली कशी होती, तर आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, 3 पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी देखील आपण त्या ठिकाणी लढाई करत होतो. आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या 12 जागा अशा आहेत की ज्या 3% कमी मतांनी आपण हारलो. 4,000, 6,000, 15,000, 16,000, 29,000 अशा आपण या जागा हारलो. म्हणजे काही जागा तर अशा आहेत की एका बूथवर 4 मतं जरी वाढवता आली असती तरी जागा जिंकल्या असत्या. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे खरं आहे की आपल्या जागा 9च निवडून आल्या, आपल्याला अपेक्षित जास्त होत्या. पण कुठेतरी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आपण, आपले कार्यकर्ते, आपले नेते ज्या ताकदीनं आपण उतरायला पाहिजे होतो त्या ताकदीनं आपण उतरलो होतो का याचं विश्लेषण देखील करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे कोणी घरी बसलं नव्हतं, सगळे मैदानात होते, सगळे काम करत होते. पण ज्या प्रकारे जनतेपर्यंत जायला आपण हवं होतं आणि ज्या प्रकारे नरेटिव्ह आपण काउंटर करायला पाहिजे होता तो मात्र आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीशी आपण हारलो नाही, त्यांनी आपला पराभव केला नाही, तर जो फेक नरेटिव्ह आहे त्या फेक नरेटिव्हने आपला पराभव केला, त्याच्याशी मात्र आपण जिंकू शकलो नाही. आणि दुर्दैवाने हा नरेटिव्ह तयार होतोय हे आपण लक्षातच घेतलं नाही, त्याला इफेक्टिव्ह उत्तर आपण देऊ शकलो नाही. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी सातत्याने संविधान बदलणार अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी तो लोकांना खरा वाटला. आता मला अनेक त्या ठिकाणी लोक भेटतात, ते म्हणतात नाही हे मूर्खपणा झाला, आम्हाला आता समजतं आहे की असं संविधान बदलता येत नाही. आता त्यांना देखील माहिती आहे की सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिला आहे, त्यामुळे संविधान कोणाला बदलता येत नाही. आणि एवढंच नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची जी काही मर्यादा ठेवली होती 50 वर्षाची, ती 50 वर्षाची मर्यादा संपल्यानंतर त्याला आरक्षणाला वाढ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं. अटलजींच्या जमान्यामध्ये त्यावेळी हे 50 वर्ष संपले आणि त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन संविधान संशोधन करून आणि अटलजींनी ही आरक्षणाची मर्यादा वाढवली. पण अनेक वेळा लोकांची मेमरी छोटी असते आणि आपली मेमरी छोटी असते. आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत नाही, आपण त्याचा कधी विचार करत नाही. आपल्याला कल्पना असेल की मोदीजी देशाचे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी आरक्षण संपूर्ण देशामध्ये लागू केलं. यापूर्वी जम्मू काश्मीरला, नॉर्थ ईस्टमध्ये काही ठिकाणी पूर्णपणे आरक्षण लागू नव्हतं. जम्मू काश्मीरला तर ते नव्हतंच. जम्मू काश्मीरलाही आरक्षण लागू करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. त्यामुळे ज्यांनी आरक्षण दिलं, जे आरक्षणाच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्याच विरुद्ध नरेटिव्ह तयार झाला की आरक्षणाचे विरोधी आहेत किंवा हे 400 आले तर हे आरक्षण बदलणार आहेत. आणि हा नरेटिव्ह लोकांच्या डोक्यामध्ये गेला. मला असं वाटतं की कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये आपण कमी पडलो. आज ठीक आहे, लोकांना रिअलाइज होत आहे, लोकांना ते लक्षात येत आहे, हा खोटा नरेटिव्ह होता हे लक्षात येत आहे. पण तरी देखील त्याची लढाई आपण योग्य प्रकारे लढू शकलो नाही. SC असेल, ST कम्युनिटी असेल, आदिवासी समाज असेल, या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा तयार करण्याचं काम या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा डाव हा आपण जर सगळ्यांनी समजून घेतला तर एकच त्यांची स्ट्रॅटेजी आहे, खोटं बोल पण रेटून बोल. बघा, ते विकासावर आपल्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही. कारण त्यांना विचारलं ज्यावेळेस आपण सांगा 58-60 वर्ष राज्य होतं, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं, तर ते त्याच्यावर आपल्याशी बोलू शकत नाही.
ते करप्शनवर आपल्याशी बोलू शकत नाहीत. त्यांचा काळ हा लोकांनी पाहिलेला आहे. रोज नवनवीन घोटाळे झाले, त्यामुळे घोटाळेबाजी त्यांची आपण बघितलेली आहे. कशा प्रकारे त्यांनी स्वतःचीच घरं भरली हे देखील जनतेने त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्यामुळे या कुठल्याच विषयावर ते आपल्याशी बोलू शकत नाही. आणि म्हणून मग कुठला तरी खोटा नरेटिव्ह तयार करायचा, काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचं काढायचं. मग विकास झाला तर शहरांचाच केला, मग गावामध्ये रस्ते केले तर ते कॉन्क्रीटचेच नाही केले, मग गावापर्यंत वीज पोचली तर 3 फेज नाही पोचली, मग 3 फेज वीज पोचली तर त्याचा करंटच आमच्यापर्यंत येत नाही. म्हणजे तुम्ही किती चांगलं करा, त्यांना एकच काम करायचं आहे, खोटं बोलायचं. आणि या खोट्या नरेटिव्हला थांबवायचं असेल तर आपल्याला मुखर व्हावं लागेल, आपला संवाद वाढवावा लागेल. संपर्क आणि संवाद याच्या आधारावर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी अशा प्रकारचे नरेटिव्ह थांबवू शकतो. आणि त्यांनी मुळातच हा प्रयोग पहिल्यांदा कर्नाटकला केला, कर्नाटकला यशस्वी झाल्यानंतर देशव्यापी केला आणि तोच प्रयोग घेऊन हे आता महाराष्ट्रामध्ये देखील उतरले आहेत, ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी झाला. आपण इतका चांगला कार्यक्रम आणला, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण जवळपास 2.5 ते 3 कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत. खरं म्हणजे एक गेम चेंजर अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपल्या सरकारने आणली आहे. आता त्यांनाही एक कल्पना आहे की ही योजना गेम चेंजर आहे. या योजनेमुळे कदाचित त्या ठिकाणी त्यांचे मनसुबे हे पराजित होतील. आणि म्हणून आता एकीकडे आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजना सरकारची योजना आहे हे स्वतःचा फोटो लावतात, त्या ठिकाणी जणू काही यांचीच योजना असा. पण बोलताना काय सांगतात, निवडणूक होऊ द्या, योजना बंद होणार आहे, निवडणूक संपली की पैसे येणारच नाही. माझा सवाल आहे, जर राहुल गांधी म्हणायचे की मी खटाखट 8,500 रुपये देईन, ते 8,500 रुपये महिन्याला देऊ शकतात आणि आम्ही 1500 रुपये देऊ शकत नाही, हा कोणचा न्याय? आणि तुम्हाला मी सांगतो, यांच्या नाकावर टिचून 15 ते 20 ऑगस्टच्या मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये आम्ही भरून टाकू. आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येत राहतील त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरमध्ये आम्ही पुन्हा पैसे टाकू. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या योजनेला जे लोक फेक म्हणतायत, आता मला कृष्णभाऊ सांगत होते आणि खरं येते, काँग्रेसचे एक नेते कोर्टात गेले, ही योजना बंद करा, या योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिघडते म्हणून तुम्ही ही योजना बंद करा असं सांगत एक जण कोर्टामध्ये गेले आहेत. आपण कुठेतरी यांना उघडं पाडणार आहोत की नाही? बघा, आपली सगळ्यांची, म्हणजे मी पण तुमच्यासारखा कार्यकर्त्यातनं इथपर्यंत आलो, सगळे कार्यकर्तेच आहोत. आपली सवय काय आहे? आपली सवय अशी आहे की समजा आपल्या नेत्यांनी 100 मीटरचा एक रोड बनवला आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खड्डा असेल तर 100 मीटरची चर्चा आपण करत नाही, आपण खड्ड्याची चर्चा करतो. आणि त्यांची खासियत अशी आहे की त्यांच्या पूर्ण रोडवर खड्डे असतील आणि 10 मीटर रोड जर चांगला असेल तर ते प्रत्येक जण कसा 10 मीटर रोड केला, कसा 10 मीटर रोड केला, कसा 10 मीटर रोड केला. हा आपला थोडासा प्रॉब्लेम आहे की आपण काय नाही झालं याची चर्चा जास्त करतो. मग आता लाडकी बहीण योजना आली, बाबा फॉर्मच असे छापले, मग ते मिळतच नाही, मग ते हेच होत नाही, मग ते अपलोडच होत नाही. अरे तुझे होत नाही, तुझे दुसऱ्याचे होत नाही, त्याचे होतील आणि तुझे होतील. योजना जेव्हा सुरू केली तेव्हा त्याला थोडा त्रास होतो, पण आपण या योजनेला जोपर्यंत ओनरशिप देणार नाही. आता विचार करा की एखाद्या स्लममध्ये काँग्रेसच्या व्यक्तींनी जर त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले, काही ना काही तर त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर येईल, काही ना काही तर त्यांना वाटेल की चला याच्यामुळे योजना मिळाली, ठीक आहे, त्यांना हे समजतं सरकारची योजना आहे, पण त्यांना हे तर वाटेल आज या योजनेमध्ये जेवढी सक्रियता ही आपली असायला पाहिजे. म्हणजे बंटीजी, मी तर तुम्हाला विनंती करेन, तुम्ही 10 किती बैठका घ्यायचं ठरवल्यात? 10,000. त्या 10,000 बैठका तर घ्या, पण त्याच्या आधी 10,000 स्थानावर लाडकी बहीणचे फॉर्म जमा करणारे कार्यकर्ते हे आपण त्या ठिकाणी उभे करा, त्याचे बूथ लावा.
हे जर आपण केलं तर आपल्याला मतं मिळणार. म्हणजे तुम्ही बैठक घेताय चांगलंच आहे, अतिशय उत्तम अशा प्रकारचा विचार आहे, कारण छोट्या बैठकातनं कम्युनिकेशन होतं. पण त्याच वेळी रस्त्यावर आपण कुठे आहोत, रस्त्यावर आपण काही करतो आहोत का, लोकांमध्ये आपला प्रेझेन्स आहे का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा आपण घरात बसलो आहोत, त्याच्यामुळे एक गोष्ट मला या ठिकाणी बोलावीशी वाटते की आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला खरं म्हणजे लाखो कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, पण तरी देखील कार्यकर्ते कमी दिसतात आणि नेते जास्त दिसतात. नेत्यातला कार्यकर्ता मेला की तो नेता संपला म्हणून समजा. नेता व्हायलाच पाहिजे, प्रत्येकाने नेता व्हायला पाहिजे, पण त्या नेत्यातला कार्यकर्ता संपला, त्या नेत्याला लोकांमध्ये जायचा कंटाळा यायला लागला, त्या नेत्याला लोकांशी संपर्क करायचा कंटाळा यायला लागला, त्या नेत्याला लोकांच्या योजना न्यायचा कंटाळा यायला लागला. अशी ज्यावेळेस परिस्थिती होते त्यावेळी खऱ्या अर्थानं पक्ष देखील खाली जातो आणि त्या नेत्याचं देखील त्या ठिकाणी ऱ्हास होणं सुरू होतं. आणि म्हणून माझी तर विनंती आहे की आपल्यातला कार्यकर्ता प्रत्येकाने जिवंत केला पाहिजे. आज आपण बघा, मागच्या काळात आपण सांगितलं सुपर वॉरियर तयार केले आणि सांगितलं सुपर वॉरियरला 3 बूथ दिले, 2 बूथ दिले. मी दाव्याने सांगतो, वाईट वाटून घेऊ नका, 80% सुपर वॉरियर आपल्या बूथवर गेले नाहीत, त्याने कुठलंही काम केलं नाही. हे सगळे जे कागदावरचे काम आहेत हे बंद करा. कागदावर पार्टी चालू शकत नाही. गडकरी साहेबांनी सांगितलं जमिनीवर उतरूनच पार्टी चालणार आहे. कागदावरची पार्टी ही बंद झाली पाहिजे आणि जमिनीवर जो उतरतोय तोच खऱ्या अर्थानं पार्टीला पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून या ज्या काही आपल्या योजना आहेत, आज किती योजना आपण सुरू केल्या. आमच्या महिलांचा विचार केला तर एकीकडे लाडकी बहीण योजना आहे, दुसरीकडे आपण त्या ठिकाणी आमच्या महिलांकरता ST मध्ये 50% तिकिटात सूट दिलेली आहे, तिसरीकडे आमच्या मुलींना आपण उच्च शिक्षणामध्ये पूर्वी 50% सवलत द्यायचो, आता 100% सवलत उच्च शिक्षणामध्ये आपल्या मुलींना आपण दिली आहे. खाजगी कॉलेजमध्ये देखील त्यांची फी ही 100% फी आता राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरणार आहोत. आणि सगळ्या समाजाच्या, असं नाही SC ST OBC सगळ्या समाजाच्या, म्हणजे अगदी ओपन मध्येही ज्यांचं त्या ठिकाणी EWS कॅटेगरीमध्ये इन्कम आहे त्यांचीही फी राज्य सरकारच्या वतीनं आपण भरतो आहोत. त्यामुळे जवळजवळ 90-95 नव्हे तर 100% मुली ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांचा बोजा आता त्यांच्या परिवारावर नाही आहे, तर त्यांना ते शिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून हे घेता येणार आहे. एवढंच नाही तर अनेक अशा गोष्टी आहेत. आपण एक लेक लाडकी योजना सुरू केली की ज्याच्यामध्ये आपण घरी जर मुलगी जन्माला आली तर ती मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये त्या घरी आपण देतो आहोत, की ज्या माध्यमातून मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. अशा प्रकारची लेक लाडकी योजना आपण सुरू केली. यासोबत आपण एक अजून महत्वाचा निर्णय घेतला की जे काही आपली सरकारी कागद बनतात या सरकारी कागदांमध्ये पूर्वी फक्त वडिलांचं नाव असायचं, आता त्याच्यावर वडिलांचं नाव नाही आईचं नाव पण असणार आहे. म्हणजे माझा कागद जर बनला तर तो कागद देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस अशा प्रकारे कागद बनेल. अशा प्रकारे आमच्या महिलांना देखील त्या ठिकाणी या संपूर्ण प्रोसेसचा हिस्सा करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि यासोबत आमच्या महिलांना हे सारखे सांगायचे ना की सिलेंडर महाग झालं, सिलेंडर महाग झालं. खरं म्हणजे आपण आकड्यासहित दिलं की त्यांच्या काळात सिलेंडर आपल्यापेक्षा जास्त महाग होतं, परंतु एक नरेटिव्ह लोक जुनं विसरून जातात. आणि म्हणून आपण महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील घेतला. त्याचीही सुरुवात या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्यामुळे अशा अनेक योजना आपण केल्या. आपल्या निराधार ज्या महिला होत्या त्यांना 800 रुपये मिळायचे, मग 900 रुपये मिळायचे, त्यांनाही आता 1500 रुपये मिळतील. अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी सुरू केली. आणि यासोबत आमच्या तरुणांकरता एक अत्यंत महत्वाची योजना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांची एक अप्रेंटिसशिपची योजना आपण सुरू केली आहे की जी आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत. आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली, त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील. आणि समजा तिथे परमनंट नाही होऊ शकली
तरी त्यांना जे प्रशिक्षण मिळणार आहे त्या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वतःचा रोजगार करता येईल किंवा अन्यत्र कुठे त्यांना नोकरी मिळेल. त्यामुळे अशा प्रकारे 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार हा आपण देतोय आणि 10 लाख तरुणांना आपण हा पगार त्या ठिकाणी देतोय. त्यामुळे मला असं वाटतं की समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आपण केलं. आपल्या नागपूर महानगराची कार्यकारिणी तरी देखील मला सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांकरता देखील अनेक आपण चांगल्या योजना केल्या. आपण आता 12,000 रुपये त्यांना किसान सन्मान योजनेत देतो. 1 रुपयात आपण पीक विमा दिला. जवळपास 1,50,00,000 शेतकऱ्यांना 1 रुपयाचा पीक विम्याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. यासोबत शेतकऱ्यांकरता वीज बिल माफीची योजना आपण आणली. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आपले एकूण राज्यामध्ये 46 लाख कृषी पंप आहेत. त्यातले 43 लाख कृषी पंप 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे आहेत. म्हणजे या सगळ्या पंपांना आपण वीज बिलची माफी दिली. यापुढे शेतकऱ्याला आपल्या विजेचं बिल भरावं लागणार नाही, त्याचं सगळं बिल सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी आपण केला. कापूस असेल, सोयाबीन असेल, याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं त्याची योजना आपण आणली आणि त्याच्यामध्ये भावांतर योजनेच्या अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी निधीत पैसा देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. आमच्या धानाच्या शेतकऱ्याला बोनस देण्याचं काम आपण सुरू केलं. म्हणजे आपण जर ही यादी वाचत गेलो तर यादी मोठी आहे. पण हे सगळं दिलं आपण आणि जर कम्युनिकेशनच नसलं तर हे सगळं देण्याचा काही फायदा होत नाही. लोकांना आपण काय केलं आहे हे वारंवार सांगावं लागतं, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागतं. मला याही गोष्टीचे म्हणजे ही गोष्ट मला माहिती आहे आणि मी ती कबूल करतो. म्हणजे त्यात काही कबूल करण्यात कमीपणा नाही आहे की मागची 5 वर्ष आपण कार्यकर्त्याला खूप जास्त काम दिलं. इतक्या गोष्टी त्यांच्या पाठीमागे आपण लावल्या की शेवटी इलेक्शन येतपर्यंत कार्यकर्ता थकून गेला होता. यात काही दुमत नाही आहे. पण आता असं लावायचं नाही आपल्याला. आता लिमिटेड गोष्टी करायच्या आहेत. आता तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे, 100 दिवस पूर्ण ताकदीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर मैदानात उतरले, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी अरे लाडकी बहीण योजना केल्याबरोबरच आता सगळे म्हणायला लागले की यांचे 3-4% मतं वाढले आणि आपण किती टक्क्यांनी मागे आहोत? 0.3%. 2% मतं जर आपण वाढवली 2% तर 200 वर चालले जाऊ. 200 जागा येतील आपल्या. 2%ची किमयाती असणार आहे. त्यामुळे लढाई अटीतटीची आहे आणि सामना टप्प्यात आहे. पण आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे लाखाच्या फौजांना का हरवायचे? कारण त्यांच्या मनामध्ये हे पक्क होतं की आमची लढाई ही जशी राजा करताय तशी आमची लढाई देव देश आणि धर्मा करताय. आमची लढाई आपल्या अस्मिते करताय. आमची लढाई आपल्या रयते करताय. सर्वसामान्यांकरता आमची लढाई आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये जी ऊर्जा असायची, जी विजिगीषू वृत्ती असायची, ती वृत्ती घेऊन तो उतरायचा. 5,000 मावळे लाखाची फौज त्या ठिकाणी परास्त करायचे. आज त्या मावळ्यांची ती जी भावना आहे ती भावना घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते हे जर 100 दिवसात आपण उतरवले तर मी तुम्हाला सांगतो नागपूर महानगराच्या 6 जागा आपण या ठिकाणी निवडून आणू आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा विजय हा आपण निश्चितपणे प्राप्त करू. आज आपण पाहू शकतो खरं म्हणजे आपल्या सरकारने घेतलेले एक एक निर्णय जर आपण बघितले, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण ओबीसी समाजाकरता एक वेगळं मंत्रालय तयार केलं. पहिल्यांदा ओबीसी समाजाकरता महाज्योतीसारखी संस्था आपण तयार केली. ओबीसी समाजाचे हॉस्टेल्स आपण तयार केले. आणि आता तर मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही ज्यावेळेस 36 हॉस्टेल घोषित केले, हे उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि वडेट्टीवारांनी GR काढला 36 ने आम्ही 72 हॉस्टेल देणार. म्हटलं चांगलं आहे. एक हॉस्टेलची एक वीट त्यांनी ठेवली नाही. मला सांगताना आनंद वाटतो 52 हॉस्टेल गेल्या 2 वर्षामध्ये आपण सुरू केले आणि यावर्षी त्याची ऍडमिशन होते. आणि एवढंच नाही तर ओबीसी समाजाच्या ज्या आमच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्याकरता स्वयंसारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना निर्वाह भत्ता आणि जेवण भत्ता
हा आपण त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत. म्हणजे त्यांनी भाड्याने खोली घेऊन राहायचं आणि मेसमध्ये जेवायचं आणि त्याचे सगळे पैसे राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही मुलगा मला राहायला जागा नाही किंवा मला हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही म्हणून मी त्या ठिकाणी आता शिकणार नाही अशी अवस्था नाहीये. मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासी समाजाकरता आपण निर्णय केला आणि आमच्या आदिवासींच्या मुलांना केवळ आश्रमशाळेमध्ये का, आश्रमशाळा चांगल्याच आहेत पण त्यासोबत त्यांना दर्जेदार शाळांमध्ये देखील शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून ज्या शाळांची फी 1 लाख रुपये 2 लाख रुपये आहे अशा शाळांमध्ये देखील आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना आपण ऍडमिशन देणं सुरू केलं. आज लाखो मुलं ही दर्जेदार शाळांमध्ये त्या ठिकाणी शिकता आहेत, ज्या इंग्लिश शाळांमध्ये जाण्याची ते कल्पना देखील करू शकत नव्हते त्या ठिकाणी शिकतायत. आणि आमचे आदिवासी असो, आमची SC असो किंवा आमची OBC असो, या सगळ्या बांधवांकरता स्वयंसारखी योजना आपण सुरू करून ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळणार नाही, म्हणजे एकीकडे फी माफ केली, दुसरीकडे हॉस्टेलची ऍडमिशन आपण प्रत्येकाला दिली, हॉस्टेलची ऍडमिशन मिळाली नाही त्याला निर्वाह भत्ता दिला, कोणीही शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या निमित्ताने केली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सगळं काम केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं उपकरण काय आहे, भारतीय जनता पक्षाचं शस्त्र काय आहे. भारतीय जनता पक्षाचं शस्त्र आहे कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचं उपकरण आहे कार्यकर्ता. आपल्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतलं आणि मनावर घेतलं तर किती मोठं पहाड हे खोदण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. बघा हा कुठला पक्ष आहे, 1984 साली ज्यांचे 2 लोक निवडून आले होते, लोक म्हणायचे संपले, आता यांना कोणीही वाचवू शकत नाही, भारतीय जनता पक्ष नावाचा हा जो काही पक्ष आहे हा पूर्णपणे संपला. त्याच पक्षाने 98-99 ला आपलं सरकार आणलं आणि त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात 2014 साली पूर्ण बहुमताचं सरकार आणलं आणि 3 वेळा लगातार आपण या ठिकाणी देशामध्ये आपलं सरकार घेऊन आलो. 2014 साली महाराष्ट्रामध्ये आपण आपलं सरकार आलं. हे सगळं आपण आणू शकतो ज्यावेळी भाजपचा कार्यकर्ता हा ताकदीनं मैदानामध्ये उतरतो. मला अनेक वेळा अनेक कार्यकर्ते असे दिसतात की जे स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करू देत नाही. इतका त्या ठिकाणी म्हणजे आपल्या नागपूरचा शब्द आहे बोहारी फैलवतात, आपला नागपूरचा शब्द आहे म्हणून भेटतात, बाकी दुसऱ्यांना काहीतरी वेगळं वाटेल अशी बोहारी फैलवून सकाळपासून संध्याकाळून जवळ काय करायचं आहे, काय होणार आहे, तुला काय मिळालंय, मला काय मिळणार आहे, हे जे म्हणजे ज्याला काम करायचं आहे म्हणजे ज्याची गाडी पूर्ण डिझेल पेट्रोल भरून फुल स्पीडने चालू आहे त्याची चावीच बंद करून टाकतात, त्यालाही घरी पाठवतात. खरं म्हणजे थोडं अशा कार्यकर्त्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. हे जे मनाने मेले आहेत ना ते कधीच जिंकून देऊ शकत नाही. मनाने मेलेले कार्यकर्ते जिंकून देऊ शकत नाही. जे संघर्षाची इच्छा ठेवतात ते कार्यकर्ते खऱ्या अर्थानं जिंकून देतात. आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष करतो. आज महाराष्ट्रात आपण 3 पक्ष आहोत, ते 3 पक्ष आहेत आणि त्यांनी एक इकोसिस्टीम तयार केली आहे. त्यांना हे माहिती आहे की त्यांच्या कुठल्याच नेत्यात क्रेडिबिलिटी नाही आहे. त्यांच्या नेत्यांनी आपल्यावर आरोप लावले, त्यांच्या नेत्यांनी आपल्या विरुद्ध बोललं, लोक फार मनावर घेत नाही आणि म्हणून त्यांनी आता काही बाजार बुणगे तयार केले आहेत, तथाकथित काही विचारक तयार केले आहेत. हे जे तथाकथित विचारक आहेत ज्यांच्याकडे फक्त निगेटिव्ह विचार आहे यांना ते समोर आणतात आणि ते रोज आपल्या विरुद्ध काही ना काही पेरतात. आणि तुम्ही एक जर पॅटर्न बघितला असेल तर आता आपणही महायुतीत 3 पक्ष आहोत पण टार्गेट फक्त भारतीय जनता पक्षाला करतात. याचं कारण त्यांना माहिती आहे की या महायुतीची ताकद कुठे आहे. या महायुतीची ताकद ही भारतीय जनता पक्षामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाला कसं खिळखिळं करता येईल, याला कसं टार्गेट करता येईल, याच्या नेत्यांना कसं टार्गेट करता येईल असा यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि त्यांचा सगळ्यात लाडका तर मीच आहे. त्यांचं एक ठाम मत झालंय की
जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत सत्ता मिळणं हे सोपं नाही, त्यामुळे यालाच टार्गेट करा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काही आईबापाचा आशीर्वाद म्हणा, काही ईश्वराची कृपा म्हणा आणि कार्यकर्त्यांचं बळ म्हणा, यांनी जेवढे वेळा माझ्यावर आक्रमण केलं तेवढे वेळा यांनाच मागे जावं लागलं. हे माझं काही वाकडं करू शकत नाही आणि पुढेही करू शकणार नाही. बघा, माझी कवचकुंडलं कोण आहे? तुम्ही आहे. माझी कवचकुंडलं हा समोर बसलेला पदाधिकारी कार्यकर्ता, हा जोपर्यंत माझ्या आणि भाजपच्या पाठीची आहे हे माझं काही वाकडं करू शकत नाही. या सगळ्यांना आपण पुरून उरणार आहोत. त्यामुळे थोडं ताकदीनं, थोडं मनामध्ये एक विजयाची उर्मी घेऊन, आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? आपल्या स्वतःचा आत्मविश्वास. आत्मविश्वास गमावलेले लोक लढाई जिंकू शकत नाही. लढाईला उतरायचं आहे. ज्याला आत्मविश्वास, आणि मी तुम्हाला सांगतो, मी पुण्याच्या कार्यकारिणीमध्येही सांगितलं, आजही तुम्हाला सांगतो, आजही तुम्ही आजचा दिवस आणि देवेंद्र फडणवीसचं नाव लिहून ठेवा. तुम्ही मैदानात उतरा. 2024च्या विधानसभेवर भगवा लावून दाखवू. 2024ची विधानसभा ही महायुतीच या ठिकाणी जिंकणार आहे. आपण बिलकुल हे डोक्यातनं काढून टाका की काही टफ फाईट होणार आहे, काही अडचणी आहेत. इलेक्शन सारखं लढायचं आहे. आम्ही पण तयारी केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेवटी ससा आणि कासवाची लढाई आपण शर्यत आपण पाहिली आहे. आपण लहानपणापासून ती गोष्ट ऐकतो. तर पहिल्यांदा ससा फार ओव्हर कॉन्फिडंट होता, कासव चालत राहिला, ससा झोपला, कासवाने ते पार करून टाकलं. त्याच्यानंतर ससा पण अलर्ट झाला आणि मग सस्यानी पण जोरदार धाव घेतली आणि तो जिंकला. तो जिंकल्यानंतर, म्हणजे मी ससा कोण कासव कोण हे नाही सांगत आहे, स्ट्रॅटेजी काय असते ते सांगतो. स्ट्रॅटेजी अशी आहे की त्याच्यानंतर मग कासवाने पुन्हा चॅलेंज दिला सस्याला आणि म्हणाला की चल आपण पुन्हा शर्यत लावू. म्हणाला चल. ससा म्हणाला काय हरकत नाही, पुन्हा शर्यत लाव. म्हणाला पण आता शर्यतीमध्ये कुठून जायचं आहे मी ठरवणार. तर तो म्हणाला की ठीक आहे, रस्ता तू ठरव. आणि रस्ता ठरला आणि जोरदार ससा धावत गेला. हा हळूहळू हळूहळू येत होता. एका ठिकाणी जाऊन ससा थांबला. समोर नदी होती. नदीच्या पलीकडे शर्यत जिंकण्याचं स्थान होतं. ससा त्या नदीकडे पाहत राहिला. कासव हळूहळू आला. आल्यानंतर त्या नदीत उडी मारली. सस्याला बाय बाय केलं आणि त्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन त्यांनी शर्यत जिंकली. त्यामुळे लढाई जी असते ही आपल्या बॅटलफील्डवर लढायची असते, ती आपल्या स्ट्रेंथवर लढायची असते, ती आपल्या ताकदीवर लढायची असते. आपल्याकडे काय बेस्ट आहे त्याच्या आधारावरती लढायची असते. आणि आपल्याकडे सगळ्यात चांगलं काय असेल तर आपला कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला जर आपण चार्ज केलं तर या लढाईमध्ये कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. आपल्या स्ट्रेंथ ओळखा, आपली ताकद ओळखा आणि ही ताकद घेऊन मैदानामध्ये उतरा. मी तुम्हाला सांगतो, मला भविष्य दिसतंय. मला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार दिसतंय. मला या महाराष्ट्रामध्ये हा जो अजेंडा आपण सुरू केलेला आहे हा अजेंडा पूर्ण होताना दिसतो आहे. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देवेंद्र फडणवीस यांनी अगदी साधं गणित मांडलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक बूथवर 5-10 मतं जरी जास्त पडली असती तरीही आज महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आलेले असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता स्वस्थ न बसता हिरिरीनं मैदानात उतरलं पाहिजे आणि कामाला सुरुवात केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा केली आहे, तशीच नेत्यांकडून सुद्धा अपेक्षा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर नेत्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की नेत्यामधला कार्यकर्ता जर मेला तर समजून घ्यायचं तो नेता संपला. त्यामुळेच आता कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेत्यांनी सुद्धा काम करायलाच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर भाजप
भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह संचारतो, त्यांना एक नवीन ऊर्जा मिळते आणि ते धडाडीने कामाला लागतात. हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेलं आहे. पुण्यामध्ये झालेल्या भाजपच्या परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आता जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात करा, विरोधकांचा खोटा नाटा प्रचार हाणून पाडा. आणि बघा, इतके दिवस शांत स्वभावाचे, शांततेनं सगळ्या गोष्टी हँडल करणारे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये मोहीमच सुरू करून टाकली. आणि तिकडून मनोज जरांगे काही बोलले की इकडून लगेच त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करून टाकली. देवेंद्र फडणवीस यांच्या या बोलण्याचाच परिणाम हा सगळा आहे मित्रांनो. यामध्ये काहीच दुमत असण्याचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हा आक्रमकपणा लोकसभेमध्ये देखील दाखवायला पाहिजे होता असं अनेक जण बोलतात. आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखवलेली आहे की हो, कधी कधी काही चुका होतात. मात्र चुका होतात याचा अर्थ असा नाही की सगळं काही संपलेलं आहे. आपल्याला आपल्या चुका सुधारून पुढे जावं लागत असतं. हे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अगदी विश्वासात घेऊन समजावलेलं आहे. त्यामुळे आता महायुतीचे आणि विशेष करून भाजपचे सगळे कार्यकर्ते हिरिरीने कामाला लागलेले आहेत. लवकरच या सगळ्या गोष्टींचे पडसाद आपल्याला दिसतीलच. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलेलं आहे, जे विचार आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत, त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो? कार्यकर्ते देवेंद्रजी फडणवीस यांचं म्हणणं मनावर घेऊन हिरिरीनं कामाला लागतील का? आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका लोकसभेला महायुतीकडून झाल्या होत्या त्या आता पुन्हा होतील का? की आता महायुती महाविकास आघाडीला धोबी पछाड देईल? तुमचं जे काही मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, अगदी थोडेच सबस्क्रायबर्स बाकी आहेत भारत प्रपंचचे 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठीचे. तेव्हा प्लीज त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुरतेने वाट बघतोय हे लक्षात ठेवा आणि पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, जय श्रीराम.